परिसरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना असताना आता तर चोरट्यांनी मंदिराला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे। चोरांची एवढी हिंमत वाढली आहे की आता त्यांना ना पोलिसांची भीती आहे ना देवाची। कदाचित त्यामुळेच आता देवाचे घरही सुरक्षित राहिलेले नाही आणि मंदिरातही चोरटे बिनधास्तपणे चोरी करतात। खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच एक घटना गुरुवारला समोर आली आहे, जिथे चोरट्यांनी एकाच रात्री 2 मंदिराच्या दानपेट्या फोडल्या। ही घटना बुधवारला मध्यरात्री दरम्यान घडली आहे। खापा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या माहितीनुसार सावनेर खापा रोडवरील पतिराम महाराज देवस्थान जवळील हनुमान मंदिर व अन्नपूर्णा माता मंदिरातील दानपेट्या फोडून चोरटे पसार झाले। गुरुवारला सकाळच्या सुमारास पुजारी मंदिराची साफसफाई करण्याकरिता गेले असता तेव्हा हा प्रकार उघडकीस आला। लगेच खापा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे। अन्नपूर्णा माता मंदिरातील दानपेटीतील अंदाजे 4 ते 5 हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। चोरट्यांनी एकाच रात्री 2 मंदिराच्या दानपेट्यांना लक्ष्य केले। हनुमान मंदिरातील दानपेटीचा बाहेरील ताला तोडला, पण आतून दानपेटीला इंटरलॉक असल्यानं चोरट्यांना प्रयत्न फसलाय। तर चोरट्यांनी जवळच असलेल्या अन्नपूर्णा माता मंदिरातील दानपेटी फोडली व दानपेटीतील रक्कम घेऊन चोरटे पसार झाले। खापा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत। रजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता सावनेरवरून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।